नमस्कार. आज आपण बघणार आहोत 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न. आज पर्यावरण, गरिबी आणि विकास याविषयी आपल्या भारतामध्ये जे प्रश्न आहेत या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत आणि हे प्रश्न भारताने कसे हाताळले हे आपण समजून घेणार आहोत. सर्वात पहिला मुद्दा आहे पर्यावरण आणि शाश्वतता. पर्यावरण म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे. आपल्या अवतीभोवतीचं वातावरण असतं, आपण ज्यामुळे श्वास घेतो, ती हवा आहे, पाणी आहे. नैसर्गिकरित्या जे काही सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून पर्यावरण बनतं त्याला नैसर्गिक पर्यावरण म्हणतात. तर जे मानवाने निर्माण केलेलं आहे, जसं माणसाने शहरी भागामध्ये किंवा शेतीसाठी जे काही परिवर्तन केलेलं आहे तर त्याला मानवी पर्यावरण, मानवनिर्मित पर्यावरण असं म्हणतात. तर त्या बघा 1972मध्ये संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास का होऊन राहिलेला आहे याबाबत चर्चा झाली आणि या परिषदेचा हेतू हाच होता की पर्यावरणाचं संरक्षण कसं करायचं आणि त्यामध्ये सुधारणा कशा घडवून आणायच्या यासाठी संपूर्ण देशाला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणे हा त्याचा उद्देश होता. 1983 साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली, त्याला म्हणतात ब्रंटलँड कमिशन. तर या आयोगाने बघा एक अहवाल सादर केला. तर या अहवालाचा आढावा घेतला जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने पर्यावरण आणि विकास परिषद बोलावली, त्यावेळेस हा जो अहवाल आहे ब्रंटलँड कमिशनचा याचा आढावा घेतला गेला आणि यामध्ये कोणकोणता विकास घडवून आणून आपण पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होऊन राहिलेला आहे तो ऱ्हास रोखण्यासाठी आणि त्यावरून विकासाची संकल्पना कशी समजून घ्यायची हा विषय होता. तर त्याचबरोबर जे काही राष्ट्रे विकसनशील आहेत आणि ज्या राष्ट्रांची औद्योगिक प्रगती झालेली आहे अशा सर्वांच्या प्रयत्नातून पृथ्वीचं सुदृढ भवितव्य साधणं हा एक या परिषदेचा उद्दिष्ट होतं. तर ही परिषद बघा 1992 साली रिओ येथे झाली. कुठे झाली? 1992 साली रिओ येथे. रिओ दे जेनेरिओ अर्थ समिट, रिओ समिट, रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट अशी या परिषदेची विविध नावे आहेत. हे लक्षात ठेवायचं. रिओ द जेनेरिओ अर्थ समिट, रिओ समिट, रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट अशी ह्या परिषदेची विविध नावे आहेत. आणि या परिषदेने जो काही विकास झालेला आहे त्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा आणि पर्यावरणाचा आणि एकूणच सर्व गोष्टीचा विकास करण्यासाठी जनजागृती करण्याचा या परिषदेने प्रयत्न केला. यामध्ये बघा शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांचे जे नेते आहेत 2002 साली जोहान्सबर्ग येथे अर्थ समिटसाठी एकत्र आले आणि यावर बघा हे जो काही विकास घडवायचा आहे आपल्याला तो घडवण्यात महत्त्वाचं ध्येय कोणतं हे ठरलं गेलं. तर 2012 मध्ये रिओ येथे संयुक्त राष्ट्राची शाश्वत विकासासंदर्भात परत एकदा परिषद घेतल्या गेली. 2012 मध्ये रिओ येथे संयुक्त राष्ट्राची पुन्हा परिषद घेतल्या गेली आणि त्यालाच बघा Rio+20 किंवा रिओ अर्थ समिट 2012 असे संबोधल्या गेले. म्हणजे रिओ येथे ही परिषद घेतल्यामुळे बघा त्याला कोणत्या नावाने संबोधण्यात आलं तर Rio+20 किंवा रिओ अर्थ समिट. तर पर्यावरणाचा उद्देश नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करणं आणि ऊर्जेसाठी जो काही मार्ग आहे पर्यायी स्रोत म्हणजे मार्ग शोधून काढणं आणि ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते असं महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण. कारण सर्वांना परिचित आहे की प्रदूषणामुळे सर्वात जास्त पर्यावरणाला हानी पोहोचते. तर ही हानी कमी कशी करता येईल आणि ही हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत आपल्याला एक नातं तयार करावं लागेल आणि दीर्घकाळासाठी बघा जे काही आपण पर्यावरण सुधारणार आहोत त्याची गुणवत्ता राखणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि आजच्या पिढीला पर्यावरण किती आवश्यक आहे, पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना कोणकोणत्या पिढीच्या गरजा आहेत आणि त्या कशा भागवायच्या
या संबंधी कुठलीही क्षमतेची तडजोड न करता पर्यावरणाशी निगडीत ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी बघा काही मुद्दे दिलेले आहेत. पहिला आहे हवामान बदल. आता हवामान बदलाचं प्रमुख कारण काय आहे की हरितगृह वायूंचं उत्सर्जन हे सर्वात महत्त्वाचं आहे. की यामुळे काय होतं की झाडच नसेल तर सगळीकडे दुष्काळ होईल. खूप ऊन तापल्यानंतर जंगलामध्ये वणवा निर्माण होईल. उष्णतेच्या संपूर्ण जगात लाटा निर्माण होईल आणि पूर यासारख्या बघा तीव्र वातावरणातील समस्या उद्भवतात. म्हणून हवामान बदल हे सुद्धा एक फार मोठी समस्या आहे. त्यानंतर बघा दुसरं आहे प्रदूषण. हवेचे प्रदूषण आणि हवामानातला बदल यांचा अगदी निकटचा संबंध आहे, अगदी जवळचा संबंध आहे. हरितगृह वायूमुळे बघा पृथ्वीची उष्णता वाढते आणि त्यामुळे महानगरामध्ये दाट धुक्यासारखं प्रदूषण वाढतं. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की दिल्लीमध्ये सर्वात जास्त प्रदूषण होतं. या वायूमुळे हे प्रदूषण होतं बघा आणि जणू काही दाट धुकं आहे. तिथे संध्याकाळ झाली 5च्या नंतर बघा तिथं दाट धुकं पडल्यासारखं वाटतं, पण ते धुकं नसून ते प्रदूषण असतं आणि त्या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचते. श्वसन रोगासारखे अनेक रोग तयार होतात. त्यामुळे प्रदूषण ही सुद्धा एक महत्त्वाची समस्या आहे. हवामान बदलामुळे काय होतं की उष्णतेच्या लाटा निर्माण होतात, दुष्काळ निर्माण होतो, वणवा निर्माण होतो. ह्या वातावरणीय समस्या. तर प्रदूषणामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे जंगलतोड. बघा जंगल काय करतं, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो आणि तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे की जितके झाडं जास्त राहील तितकं ऑक्सिजन आपल्याला मिळेल. आणि जंगले काय करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणात मिसळून काय होतं की जागतिक तापमानवाढीत भर घालतो. आणि जंगल तोड झाल्यामुळे जे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी असतात त्या प्राण्यांचा आणि मानवाच्या नेहमीच्या जगण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जंगल तोडीमुळे सुद्धा पर्यावरणाशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्याच्यानंतर पाण्याची कमतरता कशामुळे होते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्या वाढून राहिलेली आहे. लोकसंख्येची भरमसाठ वाढ आणि हवामानातील बदलामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली की पाण्याची कमतरता फार मोठी ही समस्या आहे की पाण्याची कमतरता निर्माण होते. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणं ही आजची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यानंतर पुढलं आहे की जैवविविधतेचा ऱ्हास. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे बघा अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न उभा राहतो आहे. हवामानातील बदल हे सुद्धा जैवविविधतेचे एक ऱ्हासाचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. तर भारताच्या पर्यावरण आणि जंगलविषयक धोरणांचं कसं नियोजन करायला हवं, त्याला प्रोत्साहन कसं करायला हवं, त्यासाठी सर्वांमध्ये समन्वय असणं आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी बघा पर्यावरण, वने आणि हवामान बदल या मंत्रालयाकडे ही संपूर्ण जबाबदारी सोपविलेली आहे. आणि यांचं उद्दिष्ट काय आहे की देशातील तलाव आणि नद्या तसंच जैवविविधता म्हणजे जंगले आणि प्राणी जगत या संपूर्ण नैसर्गिक संसाधनाचं संरक्षण करणं आणि प्रदूषण कमी करण्यासाठी जी काही धोरणे सरकार आखतील आणि त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणं खूप आवश्यक आहे. यासाठी बघा मंत्रालय म्हणजे शाश्वत विकास आणि मानवाचे कल्याण या 2 मूल्यांचा आधार घेतो. त्यानंतर आहे गरिबी आणि विकास. गरिबी म्हणजे काय, तर गरिबीचा विकासाशी काही संबंध आहे का, गरिबी आणि विकास यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी कोणकोणत्या दृष्टीने मदत करावी लागेल, तर ह्या मुद्द्यांची आपल्याला सविस्तर चर्चा करणं खूप आवश्यक आहे. आता गरिबी म्हटली म्हणजे पारंपरिक जर दृष्टिकोन बघितला तर गरिबी म्हटली म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे की अन्न मिळणं, वस्त्र मिळणं, निवारा मिळणं आणि पाणी आणि स्वच्छता ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे. आणि गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये ह्या अभावावर भर दिला जातो. म्हणजे गरिबीचा अर्थ शोधताना नुसता आर्थिक घटकाचा विचार केला जातो,
तर गरिबी, म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती की जिथे लोकांना मूलभूत गरजासुद्धा भागवल्या जात नाही त्यांच्या, किंवा त्या मूलभूत गरजा मिळवण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी त्यांना फार मोठा कठीण संघर्ष करावा लागतो. आणि मग ही संकल्पना बघा त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर केंद्रित होते. तर म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न, त्या उत्पन्नाच्या आधारावर त्याला त्याचं आयुष्य व्यवस्थित नीट त्याचं आयुष्य त्याला जगता येईल, हे भौतिक घटक आहेत. आणि राज्याने लोकांना जगण्यासाठी ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहे लोकांच्या, यांचा पुरवठा करणं, याचं गरज जबाबदारी राज्याची आहे. तर त्यामुळे गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन हा देखील आहे की भौतिक आणि अधिभौतिक घटकांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो, की समाजातून मानवाच्या ज्या काही मानवाच्या गरजा आहेत, म्हणजे त्या सामाजिक असो, आर्थिक असो की राजकीय, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे. आणि यासाठी बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये सर्व प्रकारच्या प्रतिनिधींचा समावेश होणं खूप आवश्यक आहे. निर्णय प्रक्रियेच्या म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये जर सगळ्या घटकातल्या लोकांचा समावेश झाला तर जे काही समाजाचे उपेक्षित घटक आहेत त्यांचे जे काही धोरणं असतील त्या धोरणांना सुद्धा सहभागी करून घेता येईल. आणि त्यामुळे सामान्यतः विकासाचा दृष्टिकोन जो काही समाजाचा जसा विकास होईल त्या विकासाच्या मूल्यातूनच पाहिला जातो. आणि विकासाचा हेतूच हा असतो की लोकांचं कल्याण करणे. आता उदाहरण घेतलं की विकासाचा संबंध जर आर्थिक वाढीशी घेतला, म्हणजे आर्थिक वाढ घडवून आणण्यासाठी या राज्याने त्यांच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित केलं. म्हणजे गरिबी दूर करण्यासाठी प्रथम त्यांच्या आर्थिक समस्या सोडवाव्या लागतील आणि त्यासाठी खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. म्हणून पहिला दृष्टिकोन समाजवादी हा आहे, तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही म्हणता येईल. अशा दोन्हीही विकासाच्या पारंपरिक दृष्टिकोन आहे. विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन कोणते? एक समाजवादी आणि दुसरं भांडवलशाही. तर विकासाचा जो आपण पारंपरिक दृष्टिकोन पाहिलेला आहे, तर अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक घटकांवर भर देतो. बघा, समजा समाजाच्या तळागाळातील लोकांच्या सगळ्या जी काही तळागाळातील लोक आहे यांचा सुद्धा राजकीय सहभाग असणं फार महत्त्वाचं आहे. यांचा या समाजातले तळागाळातल्या लोकांचा जर यामध्ये सहभाग असला, राजकीय सहभाग असला, तर जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये तरी या लोकांना प्रतिनिधित्व मिळणं खूप आवश्यक आहे, की समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं तरच त्यांचा विकास साध्य होऊ शकतो. आणि यामध्ये मानवी उपक्रम आणि निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने करायला हवा की ज्यामुळे त्यांचा शाश्वत विकास होणं आवश्यक आहे. गरिबी दूर करून त्यांच्यामध्ये समाजामध्ये त्या सुधारणा घडवून आणणं आणि त्यासाठी निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी घेतलं तरच त्यांचा विकास होऊ शकतो. तर 1990पर्यंत विकासाच्या साधनाचं दृष्टिकोन पारंपरिक स्वरूपाचं होतं. म्हणजे प्रमुख उद्दिष्ट हे होतं की गरिबीची समस्या सोडवणं. म्हणजे राज्याचं प्रमुख कार्य जर औद्योगिकरण असेल किंवा शेतीवर भर देणारं असेल तर त्यांना त्या बाबतीत भरपूर आर्थिक मदत देणं खूप आवश्यक आहे आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये रोजगार निर्माण होणं आवश्यक आहे. तर 1990च्या पुढील काळामध्ये बघा विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाचा स्वीकार करण्यात आला आणि सध्याच्या काळात बघा समता, सहभाग, सबलीकरण
या शाश्वतत्वांना महत्त्व देण्यात आलेलं आहे. कोणकोणत्या? समता, सहभाग, सबलीकरण आणि शाश्वतता. तर संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलने गरिबीची व्याख्या सांगितलेली आहे की गरिबी म्हणजे योग्य संधी आणि पर्यावरणाचा अभाव. म्हणजे गरिबी म्हणजे काय? तर त्यांना योग्य संधी न मिळणे आणि योग्य पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध न करून देणे, तसंच मानवी प्रतिष्ठेचं उल्लंघन. म्हणजे याचा अर्थ काय की समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेणाऱ्या क्षमतेचा अभाव असणे, की कुटुंबाच्या महत्त्वाच्या गरजा कोणत्या असतात की अन्न आणि वस्त्र, ह्या तर मूलभूत गरजा आहेच. तर या मूलभूत गरजा पुरवण्या इतका त्यांच्याजवळ संपत्ती नसते, शाळा नसते शिकण्यासाठी, दवाखाने तिथे उपलब्ध नसतात, अन्न काही उत्पादन करण्यासाठी त्यांच्याजवळ जमिनी नसतात, त्यांना रोजगार मिळत नाही, त्यांना कर्ज मिळवण्या इतकी त्यांची पतही नसते. आणि याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची आणि तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. म्हणजे याचा अर्थ जे काही दुर्बल घटक आहे ते हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते आणि त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत असं जगावं लागतं की त्यांच्याकडे सर्व घटकांचं दुर्लक्ष होतं. मग त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा आणि आरोग्याचा प्रश्न त्यांना सहन करावा लागतो. म्हणजे त्यांना पर्यावरणही योग्य मिळत नाही, त्यांना पाण्याची उपलब्धता नसते आणि त्यांच्याजवळ आरोग्यासाठी कुठलीच साधनं उपलब्ध नसतात. आणि म्हणून संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने मग बघा असा युक्तिवाद केला की गरिबी निर्मूलनासाठी म्हणजे गरिबी हटवण्यासाठी सरकार आणि समाज या संपूर्ण घटकांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि हे कार्य राष्ट्राचं आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ते राहतात म्हणजे स्थानिक भागात ज्या ठिकाणी ते त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे त्या परिस्थितीचा एकंदर संपूर्ण आढावा घेऊन त्यांच्या गरिबांच्या गरजा लक्षात घेणं खूप आवश्यक आहे की त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांच्याकडे कोणते साधनं उपलब्ध आहेत आणि कोणते साधनं उपलब्ध नाही आहे, या संदर्भातल्या गरजा लक्षात घेऊन त्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणं आणि लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी जो हा आणि सुशासन निर्माण होण्यासाठी जो मूलभूत घटक आहे तो म्हणजे गरिबी. तर गरिबी दूर करणं खूप आवश्यक आहे. आता भारतातील गरिबी आणि विकास हा मुद्दा जर आपण बघण्यासाठी बघा जे काही भारताचं धोरण आहे, राष्ट्रीय धोरण आहे, ते राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडल्या गेलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ काय तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी कुठलीच तडजोड न करता आपलं धोरण राबवण्याचं स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. यासाठी बघा 3 महत्त्वाचे पैलू आहेत. एक आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचं आधुनिकीकरण म्हणजे काय तर औद्योगिकरण. म्हणजे जितकी जास्त औद्योगिकरण असेल तर औद्योगिकरणामुळे काय होईल, प्रत्येकाला रोजगार मिळेल आणि रोजगार मिळाल्यानंतर काय होईल, उत्पादनात सुद्धा वाढ होईल अशी अपेक्षा असते. आणि म्हणून जे काही छोटे छोटे उद्योग आहेत त्या छोट्या उद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर आणि त्यांनी जे काही मोठ्या उद्योगांनी जे काही उत्पादन तयार होईल त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे. यामुळे काय होईल, कामगारांच्या संख्या वाढतील म्हणजे कामगारांना रोजगार निर्माण होईल. पंडित नेहरूंच्या कार्यकाळात बघा कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आले. म्हणजे जमीन सुधारणा आणि जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. म्हणजे जमिनीची सुधारणा आवश्यक आहे आणि प्रत्येकासाठी जलसिंचन, जल साठवणे ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची सुद्धा साधने त्या काळामध्ये पाहिलेली आहे. तर अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण झालं तर काय होईल, औद्योगिकरणामध्ये वाढ होऊन मोठमोठे उद्योगाद्वारे कामगारांना काय मिळेल, रोजगार मिळेल. त्यानंतर पुढलं आहे की आत्मनिर्भरता.
बघा आपल्या आजच्या प्रधानमंत्री मोदींचं सुद्धा आत्मनिर्भर भारत म्हणजे प्रत्येकाने स्वतः छोटे छोटे उद्योग तयार करून म्हणजे आपण त्याद्वारे आत्मनिर्भर राहून आपण आपला स्वतःचा आणि देशाचा सुद्धा विकास घडवून आणू शकतो. तर भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरतेशी जोडला गेलेला आहे आणि म्हणून भारताचे आयात पर्यायी धोरण यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने म्हणजे स्वतःच्या देशातून माल तयार करून कच्चा माल तयार करून ते म्हणजे तो तयार करणे, स्वदेशी कारखाने आणि स्वतःचा स्वदेशी उद्योग विकास करण्यावर बघा आपल्या सरकारने भर दिलेला आहे. आणि भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, पण प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी ही वापरण्यात आलेली आहे. आणि म्हणून आता आत्मनिर्भर बनून स्वतःचाच उद्योग तयार करून तो स्वतःच त्याचा विकास करणं खूप आवश्यक झालेलं आहे. त्यानंतर आहे समाजाची समता आणि सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यासाठी बघा नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन याची निर्मिती करण्यात आली आणि मग या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी बघा पंचवार्षिक योजना तयार करणं अपेक्षित होते. आता खाजगी क्षेत्राऐवजी जर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले, त्यामुळे काय होईल? कल्याणकारी राज्य निर्माण होईल, प्रत्येकाला रोजगार निर्माण होईल आणि दारिद्र्य निर्मूलन होईल. म्हणजे संपूर्ण गरिबी निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला. कोणता? की कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणं आणि रोजगार निर्मितीसाठी उपलब्ध. भारताने नेहमीच आर्थिक वाढ आणि लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतला आहे आणि भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी आणि त्याचा संपूर्ण विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रमसुद्धा योजलेले आहेत. तर भारताच्या विकासाचं धोरण काळानुसार बदलत गेलेलं आहे. भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण घडवून आणलेलं आहे. त्यामुळे भारताची आर्थिक आणि औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आलेला आहे. आणि भारताच्या विकासाचं धोरण खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरणा देणं, रोजगार वाढवणं हे दार आहेच आणि त्यामध्येच लघु उद्योगांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आणि आज खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळाल्यामुळे आज नागरी समाजासोबत सरकारची म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा सामाजिक विकासामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये बघा जसं आरोग्यसेवा, शिक्षण, स्वच्छ पाणी इत्यादी सेवा ह्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बघा 2018मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफोर्ड पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने एक अहवाल प्रसिद्ध केला आणि या अहवालामध्ये भारतामध्ये गरिबीचं प्रमाण 2005-06च्या तुलनेत 2015-16 या दरम्यान अर्ध्यावर आलेलं आहे. म्हणजे गरिबीचं प्रमाण घटलं जरी असलं तरी भारताच्या काही प्रदेशामध्ये आजही भीषण गरिबी आढळून येते. त्यानंतर लिंगभाव निगडीत समस्या बघा, गरिबी आणि स्त्रिया. आता वेगवेगळ्या समस्या आहेत, विशेषतः स्त्रियांच्या फार वेगवेगळ्या समस्या आहे. म्हणजे स्त्रियांना मालमत्तेच्या वाटपामध्ये भेदभाव तर होतोच, पण स्त्रिया आणि पुरुषांमध्ये सुद्धा असमानता आढळते आणि त्याच कारणामुळे बघा गरिबीमध्ये सुद्धा गरिबीचंही प्रमाण जास्त असल्याचं दिसून येते. म्हणजे स्त्रिया आणि मुलींना विनामोबदला घरगुती जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. आणि 19व्या शतकामध्ये बघा जगामध्ये अनेक स्त्रीवादी चळवळीचा उदय झाला आणि त्यामुळे जे काही स्त्री पुरुष समानता आहे यावर बोलल्या गेलं. आणि अशा पद्धतीने 1970 नंतर बघा महिला सक्षमीकरण ही एक फार महत्त्वाची संकल्पना निर्माण झाली. सक्षमीकरण म्हणजे काय? तर अशी प्रक्रिया की ज्याद्वारे जो शोषित व्यक्ती आहे त्या व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो. यामुळे काय होतं, जगण्याच्या
ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या भागवता येतात आणि या प्रक्रियेत या व्यक्तीला ताकद आणि स्वतःचा आत्मविश्वास प्राप्त होतो, तिचा स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी तिच्यामध्ये एक बळ निर्माण होतं आणि यालाच काय म्हणतात, सक्षमीकरण. तर 1980 सालापासून बघा स्त्री पुरुष समानतेच्या हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं महत्त्व वाढलं. जागतिक राजकारणामध्ये सुद्धा याचं विश्लेषण केलं गेलेलं आहे. त्यामुळे बघा ही फार मोठी एक स्त्री पुरुष असमानता ही एक व्यापक समस्या आहे आणि याचं कारण म्हणजे काय, तर महिलांसाठी चांगल्या रोजगार संधी मिळत नाही. स्त्री पुरुषांमध्ये वेतनाची सुद्धा असमानता आहे. म्हणजे जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालिकांना रोजच्या जगण्यात चांगलं शिक्षण आणि आरोग्य सुविधासुद्धा मिळत नाही आणि त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा महत्त्वाचं म्हणजे प्रतिनिधित्व त्यांना पुरेसं मिळत नाही आणि अशा पद्धतीने हिंसा आणि भेदभावासही त्यांना सामोरं जावं लागतं. तर अशा पद्धतीने 1976मध्ये जगात सर्वत्र स्त्रियांना समान हक्क आणि संधी यांना प्रोत्साहन मिळावं अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवण्यात आले आणि यामध्ये स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी बघा, स्त्रियांचे प्रश्न म्हणजे शिक्षण, आरोग्य, त्यांच्या कामांच्या जागा, त्यांच्या जमिनीची मालकी, मानवी हक्क आणि याबाबत स्त्रियांना जाणवणारी असमानता यावर बघा लक्ष केंद्रित केलं गेलं. आता भारतात महिलांची स्थिती कशी आहे, तर भारतामध्ये आपल्या संविधानामध्ये, उद्देशपत्रिकेमध्ये किंवा मूलभूत तत्त्व असो किंवा मूलभूत कर्तव्य असो किंवा मार्गदर्शक तत्त्व या सर्वांमध्ये या स्त्री पुरुष समानतेचं तत्त्व समाविष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे संविधानाने महिलांना समानतेचं तत्त्व केवळ बहालच केलं नाही, तर यासाठी बघा महिलांना या भेदभावापासून ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आता कोणकोणत्या समस्या आहेत, तर पहिली आर्थिक असमानता. भारतातील सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी ही एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनामधलं अंतर. त्यामुळे बघा श्रमिकांच्या बाजारपेठेमध्ये बघा जेव्हा महिलांची टक्केवारी 28.2 इतकी एवढ्या टक्क्याने कमी आहे, त्यामुळे पुरुषांची 78.8% आहे. याच्यावरूनच आपल्याला वेतनामध्ये किती मोठा अंतर आहे हे आपल्याला दिसून येतं. ही झाली आर्थिक असमानता. त्यानंतर तस्करी आणि शोषण बघा, 2013 साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने एक अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये बघा भारतीय महिलांना जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचं या अहवालात म्हटलेलं आहे आणि त्यात असं पण पुढे नमूद केलेलं आहे की त्यांचं बहुतेक वेळा शोषण केलं जातं आणि त्यांना जे काही मूलभूत हक्क आहेत ते सुद्धा त्यांना मिळत नाही. त्यांना मोलकरणीप्रमाणे राबवून घेण्यात येतं आणि मग काही कालांतराने बघा त्यांना सोडून देण्यात येतं. तर ही पण फार मोठी समस्या आपल्या भारतामध्ये आहे. त्यानंतर साक्षरतेचं प्रमाण बघा, भारतातील महिलांचं साक्षरतेचं प्रमाण बघा पुरुषांच्या तुलनेमध्ये फार कमी आहे. म्हणजे 2011च्या जनगणनेच्या अहवालानुसार पुरुषांचं साक्षरतेचं प्रमाण 82.14% आहे, तर महिलांचं अत्यल्प आहे म्हणजे 65.46% आहे. तर अशा पद्धतीने साक्षरतेचं प्रमाणसुद्धा फार कमी आहे. त्यानंतर राजकीय प्रतिनिधित्व बघा, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यात विधानमंडळामध्ये सुद्धा महिलांना म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये महिलांना समावेश करण्यात आलेला आहे. ही सुद्धा एक फार मोठी समस्या आहे. भारतामध्ये अशा पद्धतीने महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कल्याणकारी दृष्टिकोन हाच आहे आणि याचा मूळ उद्देश काय आहे, तर महिला मंडळ स्थापन करून महिलांचा विकास साधणे, धोकादायक कामांपासून महिलांचं संरक्षण करणे, गर्भवती स्त्रिया आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी कार्यक्रम होते आणि 1960च्या दशकात